नांदेड शहराच्या मध्यभागी असलेल्या मगनपुरा परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाला तुंबल्यामुळे ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे। त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली। प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन कायमस्वरूपी ड्रेनेजची समस्या सोडवावी अशी मागणी आपण इथं आत्ताचा व्हिडिओ पाहिला असेल। इथं 30 दिवसातनं 20 दिवस गटारीचं पाणी साचलेलं असतं। नियमितपणे आम्ही तक्रारी करत असतो महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपाशी। काहीतरी येऊन चातुरमातुर काम करून जायचं, तसंच काम झालं दुसऱ्या दिवशी परत गुडघ्या एवढं पाणी भरलं जातं आणि तत्काळ सेवा तर कोणीच आम्हाला देत नाही आहे। चातुरमातुर काम काहीतरी होतं आणि आता आम्हाला सवय झालेली आहे। आरोग्य काही ठीक राहत नाही, लहान मुलांचे, वृद्धांचे। इथं शाळा आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, लोक बरेच किरायानी राहतात, मध्यमवर्गीयांना पाहणारे कोणी नाही आहे। इथे जे मंजूर विकास आराखडा आहे तो विकास आराखडा फक्त महापालिकेच्या पेपरवर आहे। ॲक्च्युअलमध्ये इथं कुठलंच इम्प्लिमेंटेशन नाही आहे, कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि आम्ही लोक त्रस्त झालेलो आहोत आता याच्यामुळे। भरपूर फटका बसतो आहे। कुठलाच अधिकारी लक्ष देत नाही। इथं पतदिव्याची लाईट 2 महिन्यापासून नाही आहे, त्याच्यावरही आम्ही तक्रारी करून थकलेलो आहोत आणि पाण्याचा तर नेहमी आम्हाला त्रास होतो आहे, ते पण गटारीचं पाणी 4-6 महिन्यात साचत असेल तर चालेल, एखाद्या वेळेस काही ना काही होत असतं, पाणी तुंबतं याची आम्हाला जाणीव आहे, पण महिन्यातनं 20 दिवस इथं पाणी साचलेलं असतं।